तर प्रेक्षकांनो आता इकडे धैर्यला सापडलाय की सावीला तिकडे सगळं काही कसं आठवेल याचा उपाय. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला कळलंच नेमकं काय झालंय ते. तर आता इकडे धैर्य जो असतो आता इकडे सरळ सावीच्या खोलीत येतो. आता इकडे ती तिच्याच म्हणजे ती खेळत असते. आता इकडे धैर्य बोलतो की सावी, तू असं का करतेस, अशी का वागतेस, माझ्याशी का बोलत नाहीये, तू माझी परीक्षा घेतेस का? हे बघ, जर असं काही असेल ना तर मी सांगतोय की खरंच मी हरलोय आणि आता प्लीज तू सगळं काही व्यवस्थित हो, म्हणजेच आधीसारखी वाग माझ्याशी आणि प्लीज असं माझ्यापासून दूर जाऊ नको. आता इकडे ती काहीच बोलत नसते, ती एकदम गप्प असते. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, काय ग सावी, का झालं तुला आणि अशी का तू गप्प बसलीयस, तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का, माझं काही चुकलं का, हे बघ हवं तर मी माफी मागतो पण प्लीज तू माझ्यापासून असं दूर नको जाऊ. आता इकडे ती काहीच बोलत नसते. इकडे धैर्य तिची उशी म्हणजे आता इकडे ती उशीच्या साहाय्याने लपण्यासाठी बसलेली असते. म्हणजे तिला फार भीती वाटत असते. ती उशी घेऊन तिकडे तिला दाबत असते, कारण तिकडे तिला भीती वाटत असते, ही कोणालाही सांगू शकत नाही. आता इकडे ती जोरात किंचाळते, कारण आता इकडे धैर्य जो असतो तिची उशी काढण्याचा प्रयत्न करतो. ती बोलते, जा ना तू इथून, आणि मी तुला सांगितलं ना मला तुझी भीती वाटते म्हणून, आणि ती त्याला जोरात धक्का मारते. इकडे धैर्य खाली कोसळतो. इकडे सावी जी असते ती भिंतीला चिपकून उभी असते. तितक्यात आता इकडे यांचा आवाज ऐकून आता इकडे तिथली ती नर्स येते आणि बोलते की सावी, काय झालंय तुला, हे बघा सर प्लीज तुम्ही इथून जा, तिला तुमच्या वागण्याचा त्रास होतोय, तिला भीती वाटतेय. आता इकडे तो बोलत असतो, नाही मी नाही जाणार, ती माझी बायको आहे, तिला माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावंच लागेल. आता इकडे त्यावर म्हणजे इकडे सावी बोलत असते, त्याला हाकल नाही इथून, मला खूप भीती वाटतेय. आता इकडे ती खूप भीत असते, रडत असते. हे पाहून इकडे ती नर्स बोलते, सर प्लीज तुम्ही ऐका की, खरंच तिला खूप भीती वाटतेय. आता इकडे ती कशी बशी त्याला घालवते. इकडे धैर्यला काही समजत नसतं, तो रडत रडत आता इकडे खाली येतो. इकडे दुसरीकडे भाऊ जे असतात आता इकडे देवाला बोलत असतात की असं कसं काय झालं, आणि देवा तू आमच्याकडून दोघांना काही राहून घेतलंस. दोघं बापलेक असे होते की एकमेकांशिवाय त्यांचं पानही हलायचं नाही, एकमेकांचे विचार एकदम एकजूट होते, आणि असं का केलं तुम्ही. आता इकडे तो इकडे देवाला दोष देत असतो आणि खूप रडत असतो. आता इकडे त्यावर ते बोलत असतात की काही झालं तरी सावी तुला आठवावंच लागेल, या म्हाताऱ्यासाठी तरी तुला सगळं काही आठवावंच लागेल. आणि आता इकडे याच्या गोष्टी ऐकून इकडे दामिनीला आता इकडे संशय येत असतो की जर हे सगळं म्हातारा त्या सावी समोर बोलला तर खरंच तिला सगळं काही आठवेल का. आता हीच भीती तिला वाटत असते, आणि म्हणून आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते की काही झालं तरी आता यांना सावीपासून दूर ठेवावंच लागेल, नाही तर सगळं काही प्रॉब्लेम होऊन बसेल. आता इकडे हाच विचार करून आता इकडे ती बोलते की भाऊराव, मी काय म्हणते, घरी जर तिच्या आईला दुसरीकडून कळलं ना तर तिला खूप त्रास होईल, त्यापेक्षा एक काम करा, तुम्हीच तिला व्यवस्थित शांत रीतीने सांगा. आता इकडे त्यावर भाऊ बोलतात, हो हो ठीक आहे, फक्त तुम्ही ना माझ्या सावीची काळजी घ्या, आणि हात जोडतात. आता इकडे ते तर तिथून चालले जातात, पण आता इकडे त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न खूप फिरत असतात, कारण अनुराधाला हे सगळं कसं सांगायचं म्हणून. आता इकडे ते घरी आल्याबरोबर आता इकडे तिथे दीपा, सावीचा भाऊ, तिची आई सगळे तिथे बसलेलेच असतात. आता इकडे तिचा भाऊ विचारत असतो, भाऊ कशी आहे सावी आणि केव्हा डिस्चार्ज होणार आहे तिला. आता इकडे त्यावर भाऊ कसे बसे सांगतात की हो ती बरी आहे, आणि डिस्चार्ज अजून डॉक्टरांनी काही सांगितलेलं नाही. त्यावर आता इकडे तिला म्हणजे त्यांना आठवतं की सावीची मेमरी लॉस झालेली आहे. आता हे बघता एकदम ते नजर चोरून तिथून जाण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं अनुराधाला कळतं, आणि इकडे अनुराधा बोलते, भाऊ थांबा, तुम्ही आमच्यापासून काही लपवत आहात का. आता इकडे त्यावर ते बोलतात, नाही नाही, पण जेव्हा केव्हा तिला डिस्चार्ज होईल ना तेव्हा आपण आपल्याच घरी आणू. आता हे ऐकल्याबरोबर इकडे दीपाला तर धक्काच बसतो, कारण सावीला आता इकडे परत घरी आणणार म्हणून. तर आता इकडे दुसरीकडे आता इकडे ती जी नर्स असते आता इकडे सावीला झोपू घालत असते आणि बोलत असते की सावी आता तू छान झोपायचं हां, आणि हे बघ आता तुम्हाला प्रॉमिस करा आता तू कुणालाही भिणार नाही म्हणून. आता इकडे आता सावी खूप रडत असते आणि बोलत असते, पण ना तू त्याला सांग हं, त्याला ना चांगली ओरड तू, कारण ना मला खूप भीती वाटतेय त्याची, जो परत आला तर, आणि तू ओरडशील ना त्याला. आता इकडे ती बोलत असते, तू थांबते का इथे, मला ना खूप भीती वाटतेय, तो परत आला तर. आता इकडे त्यावरती बोलते नर्स, आताच तू बोलली ना मला की त्याला ओरड म्हणून, आता मी त्याला ओरडायला जाते, पण तू मला प्रॉमिस कर हां कुणालाही भ्यायचं नाही आणि गप्प झोपून राहायचं, ठीक आहे. आता इकडे ती तिथून जाते. इकडे धैर्य तिच्याकडे बघत असतो, त्याच्या डोळ्यामधून अश्रू पडत असतात. ती नर्स बाहेर येऊन बोलते, सर सॉरी हां, पण मगानी ना तुमच्या वागण्याचा तिला फार त्रास होत होता, म्हणून मी तुम्हाला बाहेर जा म्हटलं. आता इकडे त्यावर तो बोलतो, पण ती माझी बायको आहे हो, आणि माझं खूप जीवापाड प्रेम आहे तिच्यावर, मी काय करू आता, इकडे तिला कसं काय आठवेल सगळं. आता इकडे तो त्या नर्सशी बोलत असताना तितक्यातच तिथे दामिनी येते. आता इकडे
ती बोलते, धैर्य तुझ्या हे हाताला काय लागलंय, किती लागलंय ते? आता इकडे त्यावर तो बोलतो, काही नाही, असंच आहे. आता इकडे त्यावर ती बोलते, प्लीज नर्स तुम्ही बँडेजचं काय ते बघता का? आता इकडे ती नर्स जाते आणि बँडेजचं घेऊन येते. आता इकडे त्यावर धैर्य विचारत असतो तिला की कसं होईल सगळं. आता इकडे त्यावर ती बोलते की आता दुसरा तर काही उपयोग नाही, पण एक उपयोग आहे, उपाय आहे. ते म्हणजेच तुम्ही ना तिला म्हणजे असं जबरदस्ती करण्यापेक्षा ना तुम्ही तिला काही जुन्या आठवणी वगैरे दाखवा. म्हणजे ना पेशंटला ट्रिगर होईल लगेचच. म्हणजे असं होईलच असं नाही, पण आपण उपाय करायला काय प्रॉब्लेम आहे ना. आणि असं कधी होत असतं की पेशंटला सगळं काही जुनं आठवायला लागतं म्हणून, आणि तुमच्याकडे हा ऑप्शन आहे. तुम्ही तिला एकदम जबरदस्ती करू नका, पण तिच्या खूप काही ज्या आठवणी आहेत ना त्या तिला दाखवा, म्हणजे तिला काही ना काही आठवेल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनीला तर धक्काच बसतो. म्हणजेच आता इकडे पुन्हा सावीला सगळं काही आठवेल की काय ह्याच विचाराने. आता इकडे धैर्य बोलतो, हो हा तर बेस्ट ऑप्शन आहे. आणि म्हणून आता इकडे तो धावत पळत आता इकडे हॉस्पिटलमधून निघतो, डायरेक्ट गाडीमध्ये बसतो आणि इकडे डायरेक्ट तो घरी येतो. आता इकडे घरी आल्याबरोबर आता इकडे तो त्याच्या कपाटामधला अल्बम काढतो, तो म्हणजेच लग्नाचा. आता इकडे तो ते बघत आता इकडे विचार करतो की आता इकडे हा अल्बम बघून माझ्या सावीला सगळं काही आठवेल. आणि ह्याच विचाराने आता इकडे तो सावीच्या लग्नाच्या आठवणी आणि काही अशा त्यांनी ज्या खास आठवणी असतात त्या तिकडे तो घेऊन आता इकडे सावीकडे निघालेला असतो. पण आता इकडे दामिनी जी असते, आता इकडे सावी एकटीच खेळत बसलेली असते. तिथे दामिनी येते. आता इकडे सावी सावी म्हणून हाका मारत असते, पण ती तिच्याच तालामध्ये असते, कारण तिला स्वतःचं नावही आठवत नसतं. ती एकटीच खेळत असते गोळ्यांसोबत. आता इकडे दामिनी आता विचार करते, खरंच ही नाटक करते की हिला खरंच आठवत नसेल. आता हाच विचार करते, पण आता इकडे तिला कन्फर्म करायचंच असतं की सावी हे सगळं नाटक तर करत नाहीये म्हणून. आणि म्हणून आता इकडे तिथे जवळ असलेला स्टूल ती जोरात तिथे खाली आपटते. आता इकडे तिला तो आवाज ऐकल्याबरोबर एकदम ती घाबरते आणि एकदम हळूच मागे पलटून बघते तर काय, तिथे दामिनी उभी असते. आता इकडे तिला काही कळत नसतं काय करायचं आणि काय नाही. आता इकडे ती उशी दाबत दाबत त्या उशीच्या सहाय्याने ती लपण्याचा प्रयत्न करते. आणि आता इकडे दामिनी जी असते तिच्याकडे एकदम डोळे वटारून बघत असते. इकडे सावीला तिचे डोळे बघून तिकडे खूप घाबरगुंडी सुटलेली असते. तिला काही कळत नसतं काय करायचं आणि काय नाही. आता इकडे सावी जी असते ती लपण्याचा प्रयत्न करत असते. तिला खूप भीती वाटत असते, तिला रडू सुद्धा येत असतं. आता इकडे दामिनी हळूच तिच्या बेडवर बसते आणि आता तिच्याकडे एकटक डोळे वटारून बघते आणि बोलते, काय ग सावी, हे सगळं तू मुद्दाम करतेस ना, नाटक करतेस ना? आता सगळं काही गपगुमान सांगते की तुला सुद्धा तुझ्या पप्पाजवळ पाठवू. आणि आता इकडे ती असं सगळं बोलत असते. इकडे सावी तिच्याकडे नजरे सुद्धा मिळवत नसते, पण आता इकडे तिला भीती वाटत असते. इकडे ती बोलते, आता सगळं काही गपगुमान सांगशील की पाठव तुझ्या पप्पाकडे. काय बघितलंस तू, तुझ्या पप्पाला कोणी मारलं, कसं झालं ॲक्सिडेंट, कसे तुझे पप्पा गेले? आणि आता इकडे ती तिच्यावर खूप म्हणजे असं प्रेशराईज करत असते. आता हे पाहून इकडे तिला काही समजत नसतं. आता इकडे दामिनी मनातल्या मनात विचार करते, खरंच ही सगळं काही विसरली असेल का? कारण जर सावी ही खरंच असती तर आतापर्यंत तिने तडकाफडकी सगळं काही उत्तर देऊन मोकळी झाली असती. आता इकडे ही खरंच नाटक करत असेल का? आता इकडे दामिनीला तर खूप प्रश्न पडलेले असतात. पण आता हा भाग इथे संपतो. तर प्रेक्षकांनो आता इकडे धैर्याचा उपाय करणार आहे त्या सगळ्यांवरून आता इकडे सावीला सगळं काही आता आठवेल का? आता आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे की आता इकडे धैर्य जो असतो आता इकडे सावीसोबत चांगली मैत्री करतो आणि आता इकडे तो इकडे त्याच्या घरी घेऊन आलेला असतो. आता इकडे सावी जी असते ती आता इकडे भावल्यांना घेऊन त्यांच्यासोबत खेळत असते. इकडे धैर्य जो असतो तिला छानपैकी साडी वगैरे घालून देतो. आता इकडे ती काही एका जागेवर थांबतच नसते. ते पाहून इकडे धैर्य बोलतो, अगं थांब सावी, थोडंसं थांब. आणि आता इकडे तो साडी वगैरे छान तिला घालून देतो आणि बोलतो की झाली माझी बायको तयार. तसं म्हणल्याबरोबर इकडे ती बोलते, नाही मी नाहीये कुणाची बायको. आणि लगेचच ती त्या भावल्यांसोबत खेळायला लागते. पण आता इकडे तिचा हा बालपणा पाहून इकडे धैर्याला खूप छान वाटत असतो. धन्यवाद.